नमस्कार आणि हाय हॅलो फ्रेंड्स. जगा आणि जगू द्या हे वाक्य तुम्हाला माहीत असेल, पण हे वाक्य आपण समाजात बघतो का किंवा तशी समाजात वागणूक मिळते का हा विचार कधी आलाय? आजकाल विज्ञान खूप पुढे गेले, औषधही निर्माण झाले, पण खरंच मनातली मानसिकता बदलली आहे? नाही ना. जे HIV हा रोग तुम्हाला माहीतच असेल, म्हणजेच एड्स. HIV पॉझिटिव्ह लोक असतील त्यांचं भविष्य किंवा त्यांच्या कुटुंबाचं भवितव्य काय असतं हा कधी विचार केलाय? या विषयावरच आज आपण एकाशी गप्पा मारणार आहोत. आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत आनंद बनसोडे सर यांना, की जे करुणालय आश्रम की जो HIV मुलांसाठी आहे तिथे ते काम करतात. त्यांच्याकडे अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या आणि हा इंटरव्ह्यू ऐकताना दरम्यान तुम्हाला खरंच वाटेल की समाज आपण किती वेगळा आहे. जेवढा समाज दाखवतो गोड तेवढा खरंच समाज गोड नाहीये. कशाला कशा पद्धतीने घटकाला वागणूक मिळते या सगळ्या गोष्टी कळतील आणि असे काही अनुभव ऐकल्यावर ना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजचा माझा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि अजून एक, माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही लाईक शेअर केलं नसेल तर प्लीज तेवढं लवकर करा. आणि दुसरी गोष्ट, इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत आनंद बनसोडे सरांना. नक्की त्यांचं काय काम आहे या सगळ्या गोष्टी माझा एपिसोड बघून तुम्ही नक्की ऐका. सर, मनापासून वेलकम माझ्या शोमध्ये तुमचं. सर, तुमचं काम खूपच मोठं आहे, पण मी आता प्रश्न उत्तराला सुरुवात करते. या करुणालयाची सुरुवात कशी झाली? करुणालय बालगृह हे मानव संसाधन विकास मिशन जे आमचं ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचा एक चाइल्ड आहे आणि याची सुरुवात म्हणजे समाजामध्ये अघोषित बहिष्काराचे बळी ठरलेला जो एक विशेष घटक आहे HIVचा घटक, ह्या घटकांसाठी कोणीतरी काम करावं, शासनानं त्याच्यासाठी काहीतरी प्रयोजन करावं अशा अनेक दिवसापासून आम्हाला वाटत होतं. परंतु बऱ्याच कालावधीमध्ये आम्ही पाहत होतो की ते होत नाही आहे. आणि मग आमचे जे करुणालयचे जे आमचे संस्थेचे मानव संसाधन विकास मिशनचे जे काय आमचे डायरेक्टर आहेत त्यांच्यासमोर हा विषय मांडला असता ते म्हणाले संकल्पना खूप आहे पण हे खूप रिस्की काम आहे आणि मग हे कसं करू शकतो. आम्ही म्हटले की बाबा आपल्याला त्या लेकरांना फक्त मदत करायची आहे, त्यांना जीवन द्यायचं आहे. आणि हे आमच्या संकल्पनेतून, ह्या चर्चेतून, आमच्या बालगृहाच्या संचालकांच्या चर्चेतून याची उत्पत्ती झाली. आणि कारण 2005मध्ये एक न्यूज आली होती पेपरमधून की 3 मुलांना संगोपनाची मदतीची गरज आहे आणि सुदैवानं त्याच भागामध्ये आमचं टेक्निकल स्कूल सुरू होतं आणि त्या टेक्निकल स्कूल सुरू असल्यामुळं आमची एक जबाबदारी होती की ज्या एरियामध्ये आपण काम करतो त्या एरियातून आलेल्या गरजवंत लेकरांसाठी आपण काहीतरी मदत केली पाहिजे. आणि म्हणून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि आम्ही पाहिलं तर न्यूजपेपरला आलेली होते, त्याच्यामुळे बरेच लोक तिथे येऊन गेलेले होते आणि त्या लेकरांचं संगोपन करणारी त्यांची आत्या होती. त्या आत्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही जेव्हा गरज बसेल त्यावेळेला तुम्ही आमचं इन्स्टिट्यूट येत आहे, तुम्ही या आणि आपण तुम्हाला मदत करू. आणि 15 दिवसामध्ये स्त्री आमच्याकडे आली आणि त्यांनी सांगितले की मला मदतीची गरज आहे. मग त्या कुटुंबाला आम्ही मदतीचा हात पुढे केला आणि मग त्याच्यातून जशी गरज वाटली तशी म्हणजे कालांतरानंतर जेव्हा आम्ही त्यांना मदत सुरू केली आणि थोड्याच दिवसामध्ये आम्हाला असं समजलं की ह्या मुलांना बातमीमुळं जास्त त्रास होते. कारण ही न्यूज एक्सपोज झाली हळूहळू गावामध्ये आणि ती HIVची बालकं असल्यामुळं ही त्याची जी भीती लोकांच्या अंतःकरणामध्ये होती सुरुवातीच्या काळामध्ये, ही 2005ची गोष्ट सांगत आहे मी. त्यांना भीती होती, त्या भीतीपोटी लोक त्यांना
तिरस्कार करत होते. ते आपल्याजवळ नको, गल्लीत नको, गावात नको, अशा प्रकारची त्यांच्या ठिकाणी जी काही परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि मग त्या महिलेनं तसं सांगितल्यामुळं आम्हाला काय करावं लागलं, त्या मुलाची सोय करण्यासाठी आम्ही सर्वत्र फिरलो. शासकीय संस्था, वेगवेगळी धर्मादायी संस्था, अशा ठिकाणी सगळीकडे फिरलो की जेणेकरून त्या मुलांची सोय होईल. पण आम्हाला असं कळालं आहे की अशा लेकरांना स्वीकारायला कोणीच तयार नाही. आणि मग ह्या मुलांच्यासाठी एक संस्थेने निर्णय घेतला की याच्यासाठी कोण पुढे येईल. आणि कारण आम्ही सगळे संस्थेचे डायरेक्टर जे आहोत ते सगळेच आश्रममध्ये मोठे झालेले आहोत. प्रत्येकानं हा तो करत शेवटी ती जबाबदारी माझ्यावर आली आणि मी ती स्वीकारली. आणि तिथून त्या बालकांचं संगोपन करायला मी सुरुवात झाली. आणि आम्ही बिनबोभाट संगोपन करत होतो. आम्हाला नेम फेमची काही गरज नव्हती. परंतु अशा बालकांच्यासाठी कायदेशीर अस्तित्वात असलेली संस्था असावी असा आमचा संस्थेचा नंतर विचार निर्माण झाला. आणि मग त्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही त्यांना घेऊन जात असताना त्याच्यामध्ये काय माहीत नाही, परंतु महाबळेश्वरच्या जवळ मेढा वगैरे आहे, तिथल्या वाड्या वस्त्यातली रात्रीच्या वेळेला 6 मुलं आमच्याकडे आणून सोडली. आणि मग ती मुलं आणि ही मुलं असं होऊन मुलांची संख्या वाढल्यामुळं त्याला एक लिगली परमिशन असणं गरजेचं आहे म्हणून आम्ही शासनाकडे विनंती केली. पण दुर्दैव असं होतं की अशा मुलांसाठी शासनाकडे ही तरतूद नव्हती. आणि मग त्या मुलांच्या संगोपनासाठी आम्ही चालू ठेवलं. आणि 2010ला आम्हाला ह्याची मान्यता मिळाली. पण तोपर्यंत आमचं हे सेवाकार्य असंच चालू होतं. अशा प्रकारे करुणालयाची सुरुवात झाली. समाजात इतर रुग्ण आहेत, पण एड्सग्रस्त मुलांचीच निवड का केली तुम्ही? इतर रुग्णांच्यासाठी ऑप्शन आहे. त्यांना सर्व फ्री मेडिसिन आपल्या शासनाकडून मिळू शकतं. दुसरी गोष्ट आहे की अशा मुलांना लोक, नातेवाईक स्वीकारून त्यांचं संगोपन करणं, त्यांना औषधोपचार करणं हे काम नातेवाईक करतात. पण HIV एड्सचा स्टिग्मा असणाऱ्या कुठल्याही लेकराला कोणीही स्वीकारायला तयार नाही. म्हणजे कोरोनाच्या पहिल्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये जे लोक घाबरत होते की अगदी लहान मुलाला जरी कोरोना झाला तर त्याच्या कपड्यालासुद्धा कोण शिवत नव्हतं, अशा प्रकारची जी परिस्थिती होती, तशी परिस्थिती HIVच्या आणि एड्स रुग्णांची असल्यामुळं त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. त्यांचं परिपूर्ण जीवन त्यांनी जगलं पाहिजे, हा आमचा उद्देश होता. म्हणून अशा रुग्णांसाठी आम्ही मदतीचा हात पुढे केला होता. सर, माझा याच्यावरच पुढचा प्रश्न आहे. एड्स हा संसर्गजन्य रोग अजिबात नाही, बरोबर, तरी समाजात त्याची प्रचंड भीती आहे. हो. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घेताना तुम्हाला काही त्रास होतो का? आम्हाला मुलांची काळजी घेत असताना मुलांच्याकडून काही त्रास नव्हता. परंतु ज्या लेकरांची आम्ही काळजी घेत आहोत त्या लेकरांचा कोणताही संबंध नसलेला लोक जे होते, समाज होता, त्यांना त्या लेकरांचं काही देणं घेणं नव्हतं, नातेसंबंध नव्हते, काय नव्हते, अशा लोकांच्याकडून आम्हाला त्रास होता. त्या मुलांचा काही त्रास नव्हता किंवा त्याची आम्हाला काहीच भीती वाटली नाही. आमचा इतकाच उद्देश होता की प्रत्येक जीवाला जगायचा जो अधिकार आहे तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे. पण त्याला जगवण्यासाठी जे आम्ही प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नांना खोडा घालण्याचा मात्र लोक जे प्रयत्न करत होते त्याचा त्रास आम्हाला होत होता. आणि म्हणून आम्हाला त्याची काळजी घ्यावी लागली की आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं. आणि यामुळं मग त्या मुलांची काळजी घेत असताना आम्हाला पहिली गोष्ट आहे की ज्यामुळे इन्फेक्शन होतं ती गोष्ट फक्त टाळणे. म्हणजे त्यांच्या ब्लडबरोबर आपलं ब्लड कॉन्टॅक्ट होणार नाही आणि कोणत्या प्रकारच्या जखमेला जखम घासणार नाही, अशा प्रकारे त्यांची काळजी घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जरी त्यांना जखमा असतील तर त्यांची शुश्रूषा करत असताना जे काय ग्लोव्ज वगैरे वापरावे लागतात मेडिकल नियमाप्रमाणे, ते केले की आपण स्वतः काळजी घेतली तर तसा तो काय संसर्गजन्य रोग नाही आहे. ब्लड कॉन्टॅक्ट आणि आपण म्हणतो ना त्या ब्लड कॉन्टॅक्ट जिथं जखम येते, जिथं पांढऱ्या पेशींचा संबंध येतो तिथं HIV व्हायरस भिडू शकतात.
तेवढी काळजी घेणं आपल्याला गरजेचं असतं. सर आता मी पुढचा प्रश्न विचारते, या मुलांची एक मानसिकता रुग्ण नव्हे म्हणून एक समाजातला एक नागरिक घडवणं हे अवघड काम आहे का सोपं काम आहे? तसं कोणतंच काम सोपं नाही आणि कोणतंच काम अवघड नाही. कारण जशी जनरल मुलं आहेत तसंच ही मुलं आहेत, फक्त यांना तो स्टिग्मा लागलेला आहे HIV एड्सचा. त्याच्यामुळं जसं इतर जनरल मुलांना आपण घडवत असतो तसंच या लेकरांना घडवावं लागतं. फक्त काय आहे की लहान असणारी जी लेकरं आहेत त्यांना काही लक्षात येत नाहीत, काही गोष्टी समजत नाहीत. पण जी 12-13 वयाची जी मुलं आहेत किंवा तिथून वाढत असणारी किशोरवयीन जी मुलं आहेत, ही मुलं जेव्हा हॉस्पिटलला जातात किंवा लोकांच्यामध्ये ज्यावेळेला त्यांना कोणाला तर माहीत असलं तर कुजबूज होते, त्यावेळेला त्यांना तेही लक्षात येतं. आणि हॉस्पिटलला गेलं तर तिथं अशाच समदुःखीची संख्या तिथे जास्त असते. त्याच्यामुळं HIV का होतं हे त्यांना चांगलं माहीत आहे. त्याबरोबरच आम्ही या किशोरवयीन मुलांना ट्रेनिंग देत असतो त्यांचं मानसिक मनोबल वाढवण्यासाठी. आणि नवीन नवीन आलेले मेडिसिन जे आहेत त्याचे साईड इफेक्ट कशा असू शकतात ते आपण कसे घेतले पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही या मुलांना ट्रेनिंग देत असतो. प्रत्येक ऑक्टोबरमध्ये आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये या मुलांचे 15-15 दिवसाचे कॅम्प आम्ही आयोजित करतो आणि त्यांना शिकवत असतो. काही मोठ्यांचे प्रश्न असतात त्यांच्यासाठी आम्हाला कॅम्प घ्यावं लागतात. त्यावेळेला त्यांना ते लक्षात येतं की रक्तसंक्रमणाच्याद्वारेच हा HIV येतो. आणि मग ज्या वेळेला त्यांना समजतं की आपल्या वाट्याला आपल्या आयुष्यामध्ये का गोष्टी आल्या, त्यामुळं मग त्यांची विचार बदलत जातात, स्वभाव बदलत जातो आणि त्याला मॅनेज करणं थोडंसं चॅलेंजिंग असतं. कारण सगळ्याच गोष्टी ज्या वेळेला मुलं बोलतात काय होतं किंवा काय वाटतं त्यांना, त्यावेळेला ते मोकळे होतात, त्यावेळेला ह्याच्यावर सोल्युशन शोधता येतं. पण जी मुलं बोलत नाहीत, आतल्या जेव्हा कुडत असतात, त्यावेळेला त्यांच्या ज्या विचारशक्तीला जी काही त्यांची चुकीची चालना मिळत असते, त्या मुलांना म्हणजे समुपदेशन करणं हे थोडंसं चॅलेंजिंग असतं. सर आता मला एक सांगा की तुम्ही एवढं कामही करता, पण या मुलांकडनं तुम्हाला कसा प्रतिसाद आहे? मुलांच्याकडून प्रतिसाद आहे, चांगला आहे प्रतिसाद. कारण शेवटी मुलं आहेत ती, त्यांची मानसिकता, त्यांचं वय, त्यांचे बदलणारे आचारविचार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत जर आपण काम केलं तर हे चांगलं आहे. आणि त्यांची मानसिकता जी आहे ती सांभाळणं प्रत्येक जसं आईवडिलांना गरजेचं असतं तसं आपल्यालाही ते गरजेचं आहे. सर एक आता मी प्रश्न घेते की समाजानं या मुलांना स्वीकारावं किंवा त्यांना एक घटक समजावं, याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मनुष्याच्या मुळंच समाज निर्माण होतो. पण त्या समाजानंच जर मुलांना उपेक्षित ठरवलं तर ते जाणार कुठं? समाजाने यांना स्वीकारण्यासाठी काही अडचण नाही, कारण हा संसर्गजन्य रोग नाही. दुसरी गोष्ट आहे, जो तो आपलं जीवन जगतो आणि जो तो या जगातून निघून जातो. त्यामुळं कोणी कोणाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा काही प्रश्न नाही. आपल्या देशात लोकशाही आहे, या लोकशाहीनं ज्याचा त्याला अधिकार दिलेला आहे तो अधिकार त्याने जगला पाहिजे. मुलांना जे काय बालहक्क संरक्षणाचे अधिकार आहेत, त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे, त्यांना जगण्याचा अधिकार आहे, त्यांना उपचार घेण्याचा अधिकार आहे, आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे, त्यांना संरक्षणाचा अधिकार आहे. हे जे काही अधिकार, मूलभूत अधिकार मानवी हक्क आयोगाने दिलेले आहेत, हे सगळे अधिकार इतराप्रमाणेच त्या लेकरांनाही आहेत. आणि म्हणून समाजानं जसं म्हणतो ना की आमच्या साधू संतांनी सांगितलं त्याप्रमाणे तुमची ओंजळ भरलेली आहे, त्या भरलेल्या ओंजळीतून खाली पडून वाया जाण्यापेक्षा ते गरजवंताला जर दिलं तर ते उपयोगात पुन्हा येऊ शकतं. म्हणजे ते आपल्याला खरं आशीर्वादित आणि लाभदायक आहे. अशा पद्धतीनं जर समाजानं त्यांना मदत केली तर हे वंचित, उपेक्षित, अनाथ ह्यांना अनाथ आणि वंचित पण कधीच वाटणार नाही. कारण गुन्हेगारीचं स्वरूप जे आहे, गुन्हेगारी जी आहे ती कुठून सुरुवात होते? आपल्या गरजांची पूर्तता नाही झाली तर त्या गरजाच्या पूर्ततेसाठी म्हणून जी काही खटोक म्हणजे वेगळ्या मार्गाने खटाटोप केली जाते त्याच्यातून गुन्हेगारीचा जन्म होतो.
ह्या लेकरांना त्या गोष्टीकडे वळायलाच लागू नये यासाठी जर समाजानं त्यांना प्रेम दिलं, त्यांना सहानुभूतीचं मनोगत त्यांच्याबरोबर व्यक्त केले किंवा सहानुभूती दाखवली, तर ही मुलं त्या मार्गाला जाणार नाहीत. इतर लेकराप्रमाणे या लेकरांच्यावरही समाजानं असंच प्रेम करावं, असंच त्यांना सहाय्य करावं. शासना ज्याच्या योजना आहेत त्या त्यांना योग्य प्रकारे मिळवण्यासाठी मदत करून द्यावी आणि मग ते त्यांचं जीवन सुंदररित्या जगतील आणि ह्याच्यातूनही कोणतरी मोठे अधिकारी होतील, त्यांना त्यांचं जीवन मिळेल. कारण आजकाल या लेकरांना जर जीवन मिळालं तर त्यांचं जीवन पुनर्स्थापित करण्यासाठी फार काही अडचण येत नाहीत. आणि यासाठी आमची समाजाकडून इतकीच अपेक्षा आहे की ह्या निराधारांना, जसं मी पुष्कळ ठिकाणी पाहिलेलं आहे आणि मी कधी करतो ते, की लोक मुंग्यांच्या रांगेमध्ये साखर टाकतात, नाही का? कारण त्यांना ते आवडते, त्यांचं ते अन्न आहे किंवा ते खाऊ घालणं त्यांना आवडतं. गरज नसताना एका घरामध्ये 4-4 कुत्री पाळतात लोक. कदाचित त्यांच्या मोठ्या संपत्तीची एखादी कुत्र्याची त्यांना गरज असेल, पण 4-4 कुत्री ते हौसेने पाळतात, बरोबर आहे. मग माणसातल्या माणसावर प्रेम करायला माणसाला काय अडचण आहे? जर जनावरावर आपण प्रेम करतो मग माणसावर का करू नये? तर माझी इतकीच अपेक्षा आहे की त्यांना तुमच्याच लेकरांसारखं खेळून द्या, बावडून द्या, जगू द्या, मोठं होऊ द्या आणि त्यांचं आयुष्य त्यांना घडवू द्या. तुम्हाला जर मदत करायची असेल तर तुमचं स्वागत आहे, नसेल मदत करायचं तर किमान त्यांना त्रास तरी देऊ नका. समाजाकडे माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे की जर तुम्हाला असं वाटतं की आपल्यालाही लेकरं हवेत आणि आपलंही भविष्य पुढं गेलं पाहिजे, आम्हालाही वंश पाहिजे, तसं त्यांची इच्छा आहे. आणि ही सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आहे की HIV बाधित दोन्ही जर आई वडील असतील तर त्यांची मुलं आज निगेटिव्ह जन्माला येतात, तर त्यांना त्यांचं आयुष्य जगून द्या, त्यांना त्यांचा वंश वाढवून द्या. पुढची पिढी निरोगी होण्यासाठी आणि स्वच्छंदी आयुष्य त्यांना मिळण्यासाठी तुम्ही त्यांना मदतीचा हात पुढे करा, इतकीच आमची समाजाला विनंती आहे. नाही सर, ह्याच्यावरच मला फक्त थोडंसं ॲड करावं वाटतं की कधी कधी माणसाला जर आनंद द्यायला जमत नसेल तर त्रासही देऊ नये असं वाटतं मला कधी कधी. अशी बसून म्हणजे आपण एक तुमचं कामाचा ओघ होता असा चेहऱ्यावरून तुमचं काम किती समाधान मिळतं या सगळ्या गोष्टी कळतात. पण या सर्व कामांमध्ये असा कोणता अनुभव आहे की ज्या अनुभवानं तुम्हाला बळ दिला आणि जो आजही तुमच्या कायम लक्षात आहे? असे पुष्कळ प्रसंग आहेत, अशा पुष्कळ गोष्टींचं गाठोडं आमच्यावर आहे. एकच छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे जी घडलेली घटना आहे ती सांगतो. सुरुवातीच्या काळामध्ये 2007ला आमच्याकडे एक लहान बाळ आलं आणि त्या बाळाचं संगोपन आम्ही करत होतो. एका आजीने त्या बाळाला आमच्याकडे आणून दिलं आणि मग काही दिवसानंतर आम्ही हॉस्पिटलला आमची मुलं घेऊन गेलेलो होतो आणि माझी नजर एका पेशंटवर पडली. फार सुंदर मुलगी अशी ती बेडवर झोपलेली होती आणि मग माझं नजर तिच्या केस पेपरवर गेले तर मला असं वाटलं की हे नाव मी कुठंतरी वाचलं आणि म्हणून ते पुन्हा वाचलं. मग माझ्या लक्षात आलं की जे बाळ माझ्याकडे आलेलं आहे त्या बाळाचं वडिलांचं आणि आडनाव त्या पेपरवर आहे, त्या मुलीचं नाव वेगळं आहे. आणि मग मी तिला विचारलं, बाळ काय झालं तुला? तर ती सांगण्यासाठी धाडस करत नव्हती, परंतु तिला म्हटलं तुझं लग्न झालं का? कारण तिच्या गळ्यामध्ये मला मंगळसूत्र दिसलं. तर ती म्हणाली हो माझं लग्न झालं आहे, मला 2 मुलं आहेत. माझी मोठी मुलगी निगेटिव्ह आहे, ती माझ्या आजीजवळ माझ्या सासूबाईंच्या जवळ आहे, पण तो लहान मुलगा माझा आहे तो कुठे आहे मला माहीत नाही. म्हटलं किती दिवस झाले? तर ती म्हणाली की 7 महिने झाले ते बाळ माझ्याजवळ नाही आहे आणि सासूबाई मला सांगत नाहीत ते कुठे आहे. म्हटलं असं काय घडलं की सासूबाई तुम्हाला सांगत नाही? आणि मग तिनं डोळ्यात पाणी भरलं, तिच्या घळाघळा वाहत असताना ती म्हणाली की मी HIV बाधित आहे आणि माझा मुलगाही HIV बाधित आहे आणि मी अतिशय सिरियस असताना माझ्या सासूबाईने त्याला कुठे ठेवले मला माहीत नाही. आणि बघा मी म्हटलं की तुला बघायचं आहे का त्याला? तर ती एकदम आश्चर्यचकित झाली आणि ती म्हणाली तुम्हाला कसं काय माहीत माझं बाळ? तर तिला सांगितलं ते बाळ माझ्याकडे आहे, कारण तुझं जे नाव वाचलं त्याच्यावर मला ते कळालं की ते बाळ तुझं असावं आणि ते माझ्याकडे आहे.
आणि मग त्या बाळाला मी घेऊन गेलो आणि मग तिनं त्याला जवळ करण्याचा प्रयत्न केला, ओढल्या, पण तिच्या एका हातामध्ये ब्लड लावलेलं होतं आणि तिला ते उठता येत नव्हतं आणि त्याला घेता येत नव्हतं. तर त्याला एका हाताने असं जवळ करण्याचा प्रयत्न करत होते. ते बाळ तिच्याजवळ जायला तयार नव्हतं. त्यानं माझ्या पत्नीच्या मानेला मिठी मारलेली होती आणि ते फक्त तिच्याकडं असं बघत होतं, पण तिच्याकडं काय जायला तयार नव्हतं. आणि मग तिनं म्हटली की माझी एक इच्छा आहे सर. म्हटलं सांगा. तर तुम्ही माझ्या बाळाला बघाल का? म्हटलं मी त्या बाळाचा सांभाळ करत आहे, जोपर्यंत ते माझ्याजवळ आहे ते माझ्या बाळासारखं मी त्याला वाढवेन. त्यानं माझ्या पत्नीच्या हातात हात घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली. माझ्या पत्नीनं तिच्या हातात हात दिला आणि तिनं डोळे मिटले. तिच्या डोळ्यातून फक्त पाणी वाहत होतं. आणि मग एक 10 मिनटं थांबल्यानंतर तिला म्हटलं की आम्ही जातो, कारण आम्हाला वेळ झालेला आहे. आणि ती काहीच बोलली नाही, त्याच्यानंतर आमच्याशी काही बोलली नाही. आणि आम्ही त्या बाळाला घेऊन आलो. आणि संध्याकाळी 6 वाजता एक बाहेर व्यक्ती उभा राहिलेला होता. तो व्यक्ती 6 वाजता आमच्याकडे आला आणि म्हटलं तुम्ही दुपारी हॉस्पिटलमध्ये आलेला होता. म्हटलं हो. तर त्या बाळाला मला घरी न्यायचं आहे. म्हटलं तुम्ही कोण? मी तसं नाही पाठवू शकत. तर मग त्याने सांगितलं की मला त्याला घरी न्यायचं आहे आणि 2-3 तासाने मी त्याला परत आणून सोडणार आहे. मी म्हटलं त्याची गरज काय वाटली, या बाळाची गरज काय वाटली तुम्हाला? गेले 7 महिने तुम्ही त्याला नेलं नाही आता. तर मग त्यानं डोळ्यात पाणी आणल्यानं सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर त्याची आई गेली. आणि मग त्या बाळाला अंत्यविधीसाठी तो घेऊन गेलेला होता. तेव्हापासून एकही बाळ आमच्याकडं आलेलं आम्ही लहान बाळ आम्ही सोडत नाही. तो मुलगा आज 12वे होऊन चांगला जॉब करत आहे. हे आयुष्य त्याला करुणामुळं मिळालं. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे आम्हाला. आणि की अशा लेकरांच्यामुळं आम्हाला एक नवी उमेद मिळाली की आम्ही काहीतरी कोणाला तरी जीवन देऊ शकतो. आणि मग हीच प्रेरणा घेऊन आमचा सर्व स्टाफ, आमचा सर्व संचालक मंडळ गेली 20 वर्ष आम्ही हे काम करत आहोत. पण या 20 वर्षामध्ये आम्ही कधी थकलेलो नाही. आणि त्याच्याबरोबरच अशी बाहेरची लेकरं आम्ही त्यांनाही जीवन देण्यासाठी करुणाली काम करत आहे. अशा अनेक वेगवेगळ्या मुलांच्या वेगवेगळ्या कथा आहेत. त्यांच्या कादंबरी म्हणू शकतात. तशा विचाराची आणि अंतःकरणाची पिढी निर्माण व्हावी आणि समाजानं ह्या मुरझळलेल्या ह्या अंकुरांना पुनर्जीवन देण्यासाठी पुढे यावं, इतकीच माझी विनंती आहे. म्हणतात ना, काही असे आपण किस्से किंवा प्रसंग ऐकतो की काटा येतो आणि आपण स्वतःच भावुक होतो. तसा मला वाटतं हा खरंच अनुभव आहे. आणि तुम्ही सांगताना आमच्या मनापर्यंत इतकी ही गोष्ट पोचली आणि तो तुम्ही स्वतः अनुभवला असेल तर किती तुम्हाला तो त्रास झाला असेल हे खरंच तुमच्या डोळ्यातून दिसतंय सर. आपण गप्पा मारतोय, तुम्ही समजत आहात, तुमचं कामही समजत आहे. पण आज जर करुणालयातले काही नवीन उपक्रम असतील किंवा प्रोजेक्ट्स असतील त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? प्रश्न फार समाजोपयोगी आहे. लेकरांच्या भविष्याचाही याच्यामध्ये समावेश आहे. कारण करुणालय हे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी 5 जिल्ह्यासाठी आमचं एकच युनिट आहे. आणि ह्यामधून येणाऱ्या मुलांची संख्या खूप आहे. जसं आम्हाला फक्त 25च मुलं ठेवण्याची महिला बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन याच्या आयुक्तालयाची परमिशन आहे. परंतु अशी भरपूर मुलं आज करुणालय बाहेरही जीवन जगत आहेत. आणि ह्या संघर्षमय जीवनामध्ये अनेक समस्या आहेत आणि त्या समस्यांना तोंड देण्यासाठी यांना अजून पुढची एक योजना आमच्या नजरेसमोर आहे. म्हणजे जसं ही मुलं 0 ते 18पर्यंत करुणालयामध्ये राहू शकतात. पण 18 नंतर काय? 18 वर्षाची झालेली सगळीच मुलं लगेच सबळ होत नाहीत. कारण बरेच मुलांची मेडिसिनची प्रक्रिया लवकर सुरू झालेली नसते. जी मुलं आमच्याकडे लेट आलेली असतात आणि जी मुलं सुरुवातीपासून मेडिसिन घेत आहेत, जी ART घेत आहेत, त्याचे काही साईड इफेक्ट आहे की ज्याच्यामुळे ह्या मुलांना ज्या शरीराच्या अंतर्भाग आहेत याच्यावर त्याचा परिणाम होतो. डोळे निस्तेज होत जातात किंवा काही जणांची मेंदूची प्रक्रिया कमी होत जाते किंवा
अनेक जणांना कानाचे प्रश्न निर्माण होतात आणि त्यांची ऐकण्याची शक्ती कमी येते, किंवा शरीरामध्ये बाकीच्या अनेक काही गोष्टी घडत असतात ज्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये ताकद राहत नाही. हे टिकवण्यासाठीची ARTची ट्रीटमेंट आहे ताकदीसाठी, परंतु बाकीच्या ज्या साईड इफेक्ट्स आहेत ह्याच्यासाठी जे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे ते बऱ्याच वेळेला कसा शरीर रिस्पॉन्स देता येईल सांगता येत नाही. आणि म्हणून अशा मुलांसाठी आमच्याकडे काही योजना आहेत त्या त्यांना मिळण्यासाठी ते कालमर्यादा जे आहे हे कालमर्यादा शासनानं वाढवावी, 18च्या पेक्षा थोडीशी 21पर्यंत करावी, की कारण 18 वर्षाची मुलं लगेच सबळ होत नाहीत. त्यांना समाजातून बाहेर पडल्या किंवा करुणालयमधून बाहेर पडल्या आपण कुठंतून मुक्त झालेलो आहोत आणि आता आपल्याला इच्छेप्रमाणे आपण कुठेही फिरायला हिंडायला मोकळे झालो आहे, अशा विचारामध्ये कदाचित तारुण्याच्या ह्या दिवसामध्ये मुलं भटकण्याची शक्यता असते. तर त्यांना त्याची जाणीव होण्यासाठी 2-3 वर्षाचा कालावधी लागतो. त्यासाठी ह्याची गरज आहे की त्यांचा कालावधी वाढवला जावा. दुसरी गोष्ट आहे की ज्या 18 वर्षाच्या मुली बाहेर पडल्यानंतर जर त्या एकट्या राहू लागल्या तर तुम्हाला माहीत आहे आजची परिस्थिती काय आहे, याच्यामध्ये त्या किती टिकतील, किती संघर्षमय जीवनामधून कशा सावरतील स्वतःला, हे अनेक प्रश्न आहेत. आणि म्हणून जरी आमच्या करुणालयाला 25चीच मान्यता असली तरी अभाव 18 वर्षापेक्षा मोठ्या असणारी जी मुलं मुली आहेत त्यांना थोडा काळ आम्ही ठेवून घेतो की जोपर्यंत त्यांचं समाजामध्ये प्रत्यारोपण होत नाही तोपर्यंत. आणि मग त्यामुळं आम्हाला फक्त 25ची जर परमिशन असली तरी 35 मुलं करुणालयामध्ये आज आहेत. पण एवढ्यावर हे काम थांबत नाही. आज करुणालय बाहेरसुद्धा करुणालय 123 मुलांचं संगोपन अशा फॅमिलींच्या मध्ये करत आहे की जी विडो आहे, जिला एखादं बाळ आहे आणि मग ती HIV पॉझिटिव्ह आहे आणि ग्रामीण भागामध्ये अघोषित बहिष्काराचे बळी ठरतात ही लोक. आणि म्हणून त्यांना जीवन देण्यासाठी आम्ही काय करत आहोत की आमच्याकडली येणारी जी जास्त मुलं आहेत अशा कुटुंबामध्ये आम्ही त्यांना पाठवतो आणि त्यांचंही संगोपन करत असतो. ही मोठी जबाबदारी करुणालय बाहेर पार पाडत आहे. आणि मग ह्यांच्यासाठी ज्या काही बाकीच्या योजना आहेत त्याही योजना त्यांना मिळाव्या. जशा अनाथ प्रमाणपत्र आहे, अनाथ प्रमाणपत्रानंतर पत्र जर मिळालं तर तेवढा प्रश्न संपत नाही. जे चांगली शिकणारी मुलं आहेत त्यांना सरकारी नोकरीमध्ये जाण्यासाठी त्याचा फायदा होतो, पण प्रायव्हेटमध्ये त्याचा काहीच उपयोग होत नाही. परंतु ह्या मुलांच्या डोक्यावर 18 वर्षानंतर छत्र नाही आहे. त्यांच्या डोक्यावर छत नसल्यामुळं त्याच्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. जागा आहे, घर आहे, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. तर हे प्रश्न समाजासमोर आणून शासनाच्या दरबारी मांडण्यासाठी आम्हाला ह्या मुलांच्या वयाची कालमर्यादा वाढवून मिळाली. तर त्यांचे राहिलेले जे काही डॉक्युमेंट्स आहेत की जे आत्ता तयार होत नाहीत परंतु त्याला काही कालावधी लागतो, त्याच्यासाठी त्या मुलांना संधी मिळेल आणि मग त्यांना जीवनामध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी काय सहाय्य मिळेल. ह्यासाठी आमचे नियोजन, आमचे प्लॅन्स आहेत की त्यांना आधार कार्ड मिळाले पाहिजेत, पॅन कार्ड मिळाले पाहिजेत, त्यांच्या ह्याच्याबरोबर आभा कार्ड मिळाले पाहिजे, आरोग्याच्या सोयी मिळाल्या पाहिजेत आणि याचबरोबर त्यांना स्वतःचं घर जागा प्राप्त करण्यासाठी मिळण्यासाठी त्याची काहीतरी तरतूद करता आली पाहिजे. कारण वेगवेगळ्या घटकाच्या शासन चांगल्या प्रकारे काम करत आहे की वेगवेगळ्या घटकांच्यापर्यंत वेगवेगळ्या आवास योजना पुरवत आहे. त्याचा लाभ या मुलांना कुठं देता येईल का, रेशन कार्डचा लाभ कुठं देता येईल का, ज्याच्यामुळे हे स्थिर होतील, असे आमचे प्रयत्न आणि आमचे प्रकल्प त्या पद्धतीनं काम करत आहे. पण ह्याच्यासाठी आम्हाला थोडा काळ लागतो, वेळ लागते. ह्याच्यासाठी त्या मुलांना स्थिरतेसाठी तो जो काळ आहे 18 वर्षांना थांबता 21 ते 23 वर्षापर्यंत त्या मुलांना थांबता येईल अशा प्रकारच्या निवासी संस्था शासनानं सुरू करण्यासाठी मान्यता द्यावी किंवा आमच्यासारख्या संस्थेला त्यांनी मदत करावी, आर्थिक मदत करावी इतकीच अपेक्षा आहे. हे जर झालं तर अशा अनेक गरजवंतांच्यासाठी जीवनाचं द्वार खुलं होईल. शाळेत गप्पामध्ये मी श्रिया आता इथेच थांबते, तुमचा निरोप घेते. पण तुम्ही काय करायचं आहे, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. धन्यवाद सर. धन्यवाद.